अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना आहे, कारण या महिन्यात खंडोबाचे नवरात्र, गुरुवार, महालक्ष्मी व्रत आणि श्री दत्त जयंती येते. 2024 यावर्षी श्री दत्त जयंती पौर्णिमा ही 14 डिसेंबर सायंकाळी 4:59 सुरू होते आणि 15 डिसेंबर रविवारी दुपारी 2:31 समाप्त होते. उदय तिथीनुसार दत्त जयंती 15 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात बरेच जण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करतात, कारण हा एक प्रभावी अलौकिक ग्रंथ आहे. बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण केल्याने चमत्कारिक अनुभव आलेले आहेत. त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत. असे म्हणतात की ज्या घरी श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू असते त्या घरी दत्त महाराज केव्हा तरी एकदा फेरी मारून जातात. मग हे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, कधी करावे, किती दिवसात पूर्ण करावे, याचे काय नियम आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रुपाली किनगी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा दत्त जयंती विशेष व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. या गुरुचरित्राचं पारायण करताना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे पारायण कधी करावं, कोणता दिवस शुभ. तर मंडळी, गुरुचरित्र पारायण तुम्ही कधीही करू शकता. श्रावणामध्ये, दत्त जयंतीला किंवा वर्षभर तुम्ही केव्हाही हे पारायण करू शकता. परंतु दत्त जयंतीच्या वेळी पारायण करणं अतिउत्तम, कारण गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तांविषयी आहे. त्यामुळे बरेच जण या काळात ग्रंथ पारायण करतात. तर आपण दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवस गुरुचरित्राचे पारायण करू शकता. आता हे पारायण कुठे करावे? तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या दत्त मंदिरात किंवा स्वामी केंद्रात, मठात जाऊन तुम्ही सामूहिक पारायण करू शकता. या ठिकाणी सामूहिक पारायण केल्याने म्हणजेच तुमच्याकडून 100-200 वेळा गुरुचरित्र ऐकलं जातं. पण असं घरामध्ये शक्य होत नाही. पण जर तुम्हाला अगदीच शक्य होत नसेल तर तुम्ही घरामध्येही देवासमोर बसून किंवा एखाद्या स्वच्छ जागी बसून हे पारायण करू शकता. आता 2024 यावर्षी गुरुचरित्र पारायण कधी सुरू करायचं? तर दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस म्हणजे 9 डिसेंबरला सोमवारी आपण 7 दिवसांचे पारायण सुरू करायचे आहे आणि हे पारायण 15 डिसेंबर दत्त जयंतीला पूर्ण करायचे आहे आणि त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर सोमवारी याची सांगता करायची आहे. यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पारायण करताना पारायण काळामध्ये कोणते नियम पाळायचे, कोणत्या गोष्टी टाळायच्या, याविषयी आता आपण जाणून घेऊया. गुरुचरित्र पारायण काळात शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचर्य हे संपूर्णपणे पाळायचे आहे. त्याचबरोबर या काळात तुम्ही किंवा घरातील कुणीही मांसाहार करायचा नाही किंवा बाहेर घरात करायचा नाही. घरात मांसाहारी अन्न बनवायचं नाही म्हणून बाहेर जाऊन खायचं किंवा इतरांनी कुणी खायचं, हे 2 नियम अगदी महत्त्वाचे आहेत आणि हे पूर्णपणे काटेकोरपणे आपल्याकडून पाळले गेले पाहिजे. पारायण काळामध्ये कांदा लसूण विरहित अन्न ग्रहण करायचे आहे. सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे. पारायण करणाऱ्याने गादीवर झोपू नये, चटईवर किंवा सतरंजीवर झोपावे, चामड्याच्या वस्तू वापरू नयेत, दाढी करू नये, केस कापू नये, नख कापू नये, असे बरेच नियम आहेत. त्याचबरोबर बरेच जण पारायण काळामध्ये उपवास करतात. कुणी फक्त फलाहार करतात तर कुणी एकभुक्त म्हणजे 1 वेळ जेवण करतात. तुम्ही तुमच्या शरीरशक्तीप्रमाणे उपवास करायचा की नाही हे ठरवावं. पण पारायण काळामध्ये शक्यतो सात्विक आहारच घ्यायचा आहे. पारायण 7ही दिवस एकाच ठिकाणी बसून करायचे आहे. पारायण करतेवेळी मध्येच इतरांशी बोलू नये. पारायण पूर्ण होईपर्यंत मध्येच उठू नये. परान्न घेऊ नये, म्हणजेच आपल्या घरातलेच अन्न, शिजवलेले अन्न आपण खायचे आहे. इतरांच्या घरी किंवा लग्न समारंभ या ठिकाणी गेल्यानंतर तिथले अन्न ग्रहण करायचे नाही. आणि समजा पारायण काळामध्ये आपल्या घरात एखादी समस्या, अडचण आली, सूतक आलं, तर अशा वेळी इतर कोणाकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचे आहे. पारायण अर्धवट अजिबात सोडायचे नाही. 7 दिवसाचे पारायण हे 7व्या दिवशी पूर्ण करायचे आहे आणि 8व्या दिवशी त्याची सांगता करायची आहे. आता हे गुरुचरित्राचे पारायण कसे सुरू करायचे, त्याच्या आधी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. पारायण सुरू करायच्या आदल्या दिवशी आपण 4 कुत्रे आणि 1 गाय यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे. हे पारायण तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळात पारायण करायचे नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. त्यामुळे
पारायण सुरू करण्यापूर्वी गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी कशी करायची ते पाहूयात। ही पूजा मांडणी तुम्ही एखाद्या चौरंगावर, पाटावर किंवा देवघरातही करू शकता। जर चौरंगावर, पाटावर करत असाल तर त्यावर एक स्वच्छ कापड अंतरायचे आहे। त्यानंतर त्यावर स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तरीही चालेल। त्यानंतर फोटोच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले, 1 रुपयाचे नाणे, सुपारी घालायची आहे। त्याच्यावर 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायची आहे आणि त्यावर एक नारळ ठेवायचा आहे। नारळाला हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे, फुले व्हायची आहेत। त्यानंतर गणपती म्हणून विड्याच्या पानावर किंवा तांदळावर सुपारी ठेवून त्याची पूजा करायची आहे। त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। स्वामींच्या किंवा दत्ताच्या फोटोला हार, फुले व्हायची आहेत। पारायण काळात 7 दिवस अखंड नंदादीप किंवा पारायण चालू आहे तोपर्यंत दिवा तेवत ठेवायचा आहे। दूध, साखर, खडी साखर किंवा साखर असा एखादा गोड नैवेद्य ठेवायचा आहे। पारायण करताना आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे। पारायण सुरू करण्यापूर्वी हातात उदक घेऊन संकल्प करायचा आहे, त्यामुळे फलप्राप्ती होते। त्यानंतर एक वेळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। 7 दिवसाच्या पारायणात पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत। पारायणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जी भाजी, पोळी किंवा भाकरी खाल्ली असेल तीच 7ही दिवस तीच भाजी आणि पोळी किंवा भाकरी खायची आहे। म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जर भेंडीची किंवा मेथीची भाजी खाल्ली असेल तर 7ही दिवस तुम्हाला तीच भाजी म्हणजे मेथीची किंवा भेंडीची भाजी खायची आहे जी तुम्ही पहिल्या दिवशी बनवलेली आहे। पारायण करतेवेळी ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही, तर त्यासाठी पाट किंवा ग्रंथ ठेवण्याचे लाकडी पाट असतो त्यावर ठेवावा। पारायण काळात रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचे आहे। वाचन झालं की ग्रंथ लाल कापडाने किंवा ब्लाउज पीसने झाकून ठेवायचा आहे। ग्रंथ पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी ठेवला आहे त्याच ठिकाणी 7ही दिवस पूर्ण पारायण काळामध्ये तो तिथेच ठेवायचा आहे, जागा अजिबात बदलायची नाही। यावर्षी आपण 9 डिसेंबर सोमवार रोजी पारायण सुरू केले तर 15 डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला पारायण पूर्ण करायचे आहे आणि याची सांगता 16 डिसेंबर म्हणजे सोमवारी करायची आहे। आता या सांगतेवेळी काय करायचं तर सकाळी लवकर उठून आपल्याला 10:30च्या आत आपल्याला नैवेद्याचा स्वयंपाक पूर्ण करायचा आहे किंवा तुम्ही 12च्या आतही करू शकता। 10:30ला जी पहिली आरती असते स्वामींची त्यावेळेत आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे। जर तुम्ही देवापुढे पूजा मांडणी केलेली असेल तर तुम्हाला 2 नैवेद्य बनवायचे आहेत आणि जर तुम्ही सेपरेट पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडणी केली असेल तर तुम्हाला 3 नैवेद्य बनवायचे आहेत। आता या नैवेद्यामध्ये काय काय बनवायचं तर पोळी, भाजी, वरण, भात, भजी, पापड आणि गोडाचा पदार्थ म्हणून शिरा, शेवयाची खीर, गव्हाची खीर किंवा तुम्ही पुरणपोळीही बनवू शकता। पण या नैवेद्यात दत्त महाराजांना प्रिय असलेली श्रावण घेवड्याची भाजी तुम्ही नक्कीच आवर्जून बनवा। पूजेची मांडणी देवघरात केलेली असेल तर आपल्याला एक नैवेद्य स्वामींच्या किंवा दत्ताच्या फोटोला आणि देवघरातील देवांना, कुलदेवतेला दाखवायचा आहे आणि दुसरा नैवेद्य हा गुरुचरित्राच्या पुस्तकाला दाखवायचा आहे। आणि जर तुम्ही सेपरेट पूजा केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी दत्त महाराजांच्या फोटोला एक नैवेद्य, गुरुचरित्राला एक नैवेद्य आणि देवघरातील देवांसाठी एक नैवेद्य असे 3 नैवेद्य बनवायचे आहेत। त्याचबरोबर कुत्रा आणि गाईसाठीही आपल्याला नैवेद्य काढून ठेवायचा आहे। या दिवशी असंही सांगितलं जाते की सांगता करतो त्या दिवशी एखादे जोडपं किंवा ब्राह्मण जोडपं किंवा सवाष्ण स्त्रीला जेवायला घाला, त्याचबरोबर दान धर्म करा। पण जर तुम्हाला जोडप्याला किंवा सवाष्ण स्त्रीला जेवण घालता आलं नाही तर तुम्ही स्वामींच्या मंदिरात, केंद्रात जाऊन शिधा वाटप करू शकता किंवा दक्षिणा दान करू शकता। असे भरपूर आणि आणखी बरेच नियम गुरुचरित्र पारायणाच्या वेळी सांगितलेले आहेत। आपल्याला जितके नियम जमतील तितके नियम आपण पाळले पाहिजेत, पण ब्रह्मचर्य आणि मांसाहार हा नियम आवर्जून आणि काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे। शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे तुम्ही शुद्ध अंतकरणाने, चांगल्या मनाने, सात्विक विचारांनी ही गुरुचरित्र पारायणात केले तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। स्वामी महाराज, दत्त महाराज तुम्हाला नक्कीच याचं चांगलं फळ देतील। तुमच्या घरात सुख, समाधान कायम सदैव नांदत राहील। आता बऱ्याच स्त्रियांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांकडे असे म्हणतात की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये। मग असे का तर
गुरुचरित्राचा जो मूळ ग्रंथ आहे त्यातील काही श्लोकांचे पारायण केल्याने महिलांना गर्भपात होण्याची शक्यता असते, म्हणून मूळ ग्रंथाचा महिलांनी पारायण करू नये असे सांगितले जाते। त्याऐवजी त्यांनी गुरुचरित्राची जी दिंडोरी प्रणीत मराठी प्राकृत आवृत्ती आहे त्याचे नक्कीच पठण करावे, त्यामुळे कोणतीही हानी किंवा नुकसान होत नाही असे सांगितलेले आहे। आपण बऱ्याच वेळा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात पाहिले असेल, शेकडो स्त्रिया या गुरुचरित्राचं पारायण करत असतात, पण ते दिंडोरी प्रणीत मराठी प्राकृत आवृत्ती असलेले गुरुचरित्र असते। आता समजा पारायणाच्या काळात तुमचा मासिक धर्म जर येणार असेल तर तुम्ही पारायण करू नका। जर तुमचे मासिक धर्म येऊन गेला असेल तरच तुम्ही नक्की पारायण करा। तर मंडळी, आशा करते तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून मिळालेली असतील। हा गुरुचरित्र पारायणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।